श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेविकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आता 18 जानेवारी 2026 रोजी आहे मौनी अमावस्या। मौनी अमावस्या हा केवळ अमावस्येचा दिवस नसून तो आहे पितरांना तृप्त करण्याचा आणि धनलाभासाठी अत्यंत शक्तिशाली असा उपाय करण्याचा पवित्र योग। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मौनी अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय केल्यामुळे धनवृद्धी होते आणि पितरांचे तर्पण करणं का महत्त्वाचं आहे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मौनी अमावस्या हा दिवस मौन, संयम, पितृपूजन आणि धनसाधना यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो। या दिवशी केलेले दान, जल, जप, तर्पण आणि उपाय अनेक पटीनं फळ देणारा आहे। 18 जानेवारी 2026 वार रविवार या दिवशी मौनी अमावस्या आलेली आहे, म्हणून अमावस्येला सुरुवात ही अमावस्या रात्री 12च्या दरम्यान शनिवारी लागणार आहे आणि रविवारी मध्यरात्री 1 वाजेनंतर संपणार आहे। रविवारचा पूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि उपाय देखील आपण या वेळेला करायचे आहेत। या दिवशी 18 जानेवारी रोजी दानधर्म असेल, गंगा स्नान असेल याला खूप महत्त्व आहे। तर तर्पण देखील या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं। आपल्या सर्वांना पितरांची, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा काळ म्हणजे हा मौनी अमावस्या आहे। गंगा स्नान करणं, मौन पाळणं आणि दानधर्म करणं याला विशेष आध्यात्मिक महत्त्व जर म्हटलं तर या मौनी अमावस्येच्या दिवशी आहे। संकटापासून जर मुक्ती हवी असेल आणि जीवनात जर समृद्धी हवी असेल तर पितृतर्पण देखील आपल्याला सर्वांना करायचंच आहे। मानसिक आरोग्य आणि विशेषतः त्यांची प्रकृती किंवा कायम प्रत्येकाला म्हणजे असतं बघा, एखादा माणूस झाला कायम भीतीयुक्त वातावरणामध्ये तो त्याला स्वतःला असं जाणवत असतं की मी कायम भेदरलेला, घाबरलेला असा माणूस जर तुम्ही बघत असाल तर अशांनी नक्कीच गंगा स्नान करावं किंवा गंगाजल टाकून त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं। अन्नदानाला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे। या दिवशी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या परीने अन्नदान करावं। दिवसभर मग अमावस्या आहे त्या दिवशी मौन पाळल्यामुळे आरोग्य आणि बुद्धी वाढते असं मानलं जातं। मौनी अमावस्येला आपल्याला या दिवशी मौन पाळून व योग्य उपाय करून आपले भाग्यसुद्धा आपण बदलू शकतो। विशेषतः धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय आपल्याला दुप्पट लाभ देतात। काही सोपे आणि प्रभावी उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो। पहिला उपाय हा आहे कुबेर पूजनाचा। तर अमावस्येच्या दिवशी धनप्राप्तीसाठी किंवा धनलाभ होण्यासाठी कुबेर देवतेची पूजा करावी। घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा भगवान कुबेरांची मूर्ती ठेवावी। पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धान्य अधिपती धनमे देही दापय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यामुळे धनवृद्धीचा मार्ग मोकळा होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण हा अजून एक उपाय करू शकतो। एक तांब्याचा कलश घेऊ शकता तुम्ही किंवा पितळाचा असेल तर पितळाचा घ्या, नसेल तर तुमच्याकडे स्टीलचा कलश असेल तो कलश घ्या आणि त्यात पाणी भरून ठेवायचं आणि त्यामध्ये 5 कवड्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि या कलशाची पूजा करून कलशाला हळद कुंकू लावायचं आहे। मौनी अमावस्येच्या रात्री आपल्याला देवी लक्ष्मीला त्या कवड्या अर्पण करायच्या आहेत आणि हा धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेलेला उपाय आहे। आपल्याला दुप्पट लाभ मिळतो आणि शक्यतो गरजूंना तीळ दान करा। गुळाचा प्रसाद तुम्ही त्या दिवशी वाटू शकता। त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर गुळ आणि तांदळाचा नैवेद्य आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी नक्की सगळ्यांना ठेवायचा आहे। घरात पैशाचा ओघ हा दुप्पट पटीने होतो आणि या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची देखील पूजा करायची आहे। श्रीयंत्रासमोर बसून आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला 108 वेळेस हा एक मंत्र म्हणायचा आहे। ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। परत एकदा मंत्र सांगते, ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला तुम्ही पांढरी तीळ दान करू शकता, साखर, दूध किंवा पांढरं वस्त्र दान करायचं आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणी आपल्या कमी होतात। आणि सर्वात महत्त्वाचं मौनी अमावस्येच्या दिवशी पितृशांतीसाठी अत्यंत श्रेष्ठ असा हा दिवस आहे। या दिवशी केलेलं जलतर्पण, तीळतर्पण, अन्नदान थेट पितरांपर्यंत पोहोचतं। पितर प्रसन्न होतात
आणि घरातील अडथळे दूर होतात. यामुळे संतती, आरोग्य आणि धनसौख्य प्राप्त होतं. पितृदोषाचे प्रभाव म्हणजे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो. तर्पण करताना काळे तीळ, पाणी आणि उशा वापरणं विशेष फलदायी मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, पितृतर्पणाला तीळ तर्पण देखील तुम्ही करू शकता. तीळ हवन देखील तुम्ही करू शकता. त्यामुळे सर्वांनी जे उपाय मी सांगितले आहे ते करावे. आणि मौनी अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने केलेलं मौन, दान, जप आणि पितर तर्पण या आपल्या जीवनातील अडथळे दूर करून धन, शांती आणि पितृकृपा प्राप्त करून देतात. असा हा पवित्र दिवस नक्कीच साधनेत घालवायचा आहे आपल्याला. आणि जर तुम्हाला अशी ही माहिती खरंच परिपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.